नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने दूरदर्शी अशा आराखड्याचा आढावा घेणार आहोत. न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम अर्थात नवभारत साक्षरता कार्यक्रम. बघा, हा केवळ कागदावरचा एखादा सरकारी कार्यक्रम नाहीये, तर साक्षरतेच्या क्षेत्रातील ही एक मोठी क्रांती ठरू शकते. ही क्रांती नेमकी कशी घडणार आहे तेच आज आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर आपण सर्वांसाठी शिक्षण ही नवी दिशा योजनेचे 5 मुख्य घटक, तळागाळातील घटकांचं सक्षमीकरण, समाजाचा आणि स्वयंसेवकांचा सहभाग, OTLS या डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी आणि शेवटी प्रशासकीय संरचना या सर्व मुद्द्यांवरून जाणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, सर्वांसाठी शिक्षण एक नवी दिशा. या योजनेच्या अगदी सुरुवातीलाच एक खूप मोठा वैचारिक बदल करण्यात आलाय, जो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता इथे सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये, तो म्हणजे हा कन्सेप्ट शिफ्ट. पूर्वी आपण प्रौढ शिक्षण म्हणजेच ॲडल्ट एज्युकेशन हा शब्द वापरत होतो, बरोबर? पण आता त्याची जागा अत्यंत व्यापक अशा सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेने घेतली आहे. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये बरं का. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक मोठा आणि सकारात्मक दृष्टिकोनात्मक बदल आहे. या सर्वसमावेशकतेचा खरा पाया सुरू होतो तो 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटापासून. यात विशेष गोष्ट अशी की सर्वात आधी 15 ते 35 या वयोगटातील निरक्षरांना साक्षर करण्यावर पूर्ण फोकस असेल. का? कारण हा गट आपल्या देशाचा मुख्य कार्यशील आणि तरुण वर्ग आहे. विचार करा, ह्या लोकसंख्येला जर आपण सक्षम केलं तर तीच भारताची सर्वात मोठी ताकद ठरेल ना. आणि साहजिकच त्यानंतर 35 वर्षावरील गटाचा विचार केला जाईल. आता वळूया पुढच्या भागाकडे, म्हणजेच या योजनेचे 5 मुख्य घटक. या संपूर्ण उपक्रमाला भक्कम आधार देणारे नेमके कोणते शैक्षणिक स्तंभ आहेत ते आता बघूया. या संपूर्ण कार्यक्रमाची रचना एखाद्या मजबूत इमारतीच्या पायासारखीच आहे. म्हणजे बघा, अगदी प्राथमिक वाचन आणि संख्याज्ञानापासून याची सुरुवात होते. तिथून पुढे मूलभूत शिक्षण, मग व्यावसायिक कौशल्य आणि तिथून थेट कला आणि विज्ञानातील निरंतर शिक्षणापर्यंत हा प्रवास जातो. थोडक्यात सांगायचं तर हा माणसाच्या सर्वांगीण विकासाचा एक परिपूर्ण प्रवास आहे. पण यातला सर्वात महत्त्वाचा आणि मला भावलेला मुद्दा म्हणजे हे शिक्षण फक्त क ख ग वाचायला शिकवण्यापुरतं मर्यादित नाहीये. आजच्या काळात फक्त अक्षर ओळख असून चालत नाहीये, हो ना? म्हणूनच यात आर्थिक साक्षरता, कायदेशीर हक्क, आजच्या काळाची गरज असलेली डिजिटल साक्षरता आणि अगदी आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्याविषयीची जागरूकता यांसारखी आधुनिक जीवनात जगण्यासाठी आवश्यक असलेली सगळी कौशल्ये शिकवली जाणार आहेत. खऱ्या अर्थाने लाईफ स्किल्स. यानंतरचा आपला पुढचा विषय आहे प्राधान्यक्रम आणि तळागाळाचं सक्षमीकरण. या एवढ्या मोठ्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत नेमके कोणते गट फोकसमध्ये आहेत ते जाणून घेणं उत्सुकतेचं ठरेल. इथे उपेक्षित समुदायांपर्यंत पोहोचण्याची एक अतिशय अचूक रणनीती आखण्यात आली आहे. यात मुली आणि महिलांना सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासोबतच अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग बांधव आणि भटक्या विमुक्त जातींवर विशेष लक्ष केंद्रित केले. आणि भौगोलिकदृष्ट्या सांगायचं तर जे आकांक्षित जिल्हे आहेत आणि जिथे महिला साक्षरता 60% कमी आहे तिथे खास फोकस असेल. समाजातील या वंचित घटकांमध्ये नेतृत्व विकसित करण्यासाठी हे पाऊल खरोखरच गेम चेंजर ठरू शकतं. आणि हे सगळं साध्य कसं होणार? तर हे संपूर्ण कार्य एका साध्या पण अत्यंत प्रभावी तत्वावर चालणार आहे. शाळा हे योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकक असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या आमच्या आजूबाजूच्या स्थानिक शाळाच याचं मुख्य केंद्र म्हणून काम करतील. त्या स्वतः सर्वेक्षण करतील आणि त्यांच्याच परिसरातील प्राधान्य असलेल्या लाभार्थ्यांना शोधून काढतील. एकदम ग्रासरूट लेवलचं काम. आता येऊया एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे, समाजाचा आणि स्वयंसेवकांचा सहभाग. एवढ्या मोठ्या राष्ट्रीय उद्दिष्टासाठी आपला संपूर्ण समाज कसा एकत्र येतोय हे पाहणं खरंच प्रेरणादायी आहे. तर यात कोण कोण सहभागी होणार आहे? 5वी आणि त्या पुढील शालेय विद्यार्थी, शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या, तसंच NCC आणि NSSचे आपले तरुण, हे सर्वजण समाजातील हे नेतृत्व करणारे घटक शिकणाऱ्यांसाठी एक भक्कम दुवा म्हणून काम करतील. आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे हे सर्व स्वयंसेवक पूर्णपणे विनामोबदला केवळ आणि केवळ समाजसेवेच्या भावनेतून या बदलाचं नेतृत्व करणार आहेत. या संपूर्ण उपक्रमाची भव्यता किती प्रचंड आहे याचा अंदाज आपल्याला या एका संख्येकडे बघितल्यावर येईल. 3 कोटी. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. देशभरातून तब्बल 3 कोटी शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या जोडीला 50 लाख शिक्षक ही निरक्षरता दूर करण्यासाठी पुढे येणार आहेत. हा आकडा जगातल्या कित्येक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे.
हा खरोखरच एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व उपक्रम आहे, यात शंकाच नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शिकवणार कसं? जरी या योजनेत डिजिटल पद्धतीचा मोठा वापर होणार असला तर या स्वयंसेवकांसाठी महत्त्वाचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा प्रत्यक्षरित्या म्हणजेच फेस टू फेस आयोजित केल्या जाऊ शकतात. यामुळे होतं काय तर स्वयंसेवकांना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना कसं शिकवायचं याचं अगदी प्रॅक्टिकल मार्गदर्शन मिळतं. तंत्रज्ञान आणि मानवी संवादाचा हा एक उत्तम मेळ इथे साधलाय. चला तर मग आता वळूया डिजिटल अंमलबजावणी आणि OTLSकडे, ते तांत्रिक इंजिन जे या लाखो स्वयंसेवकांच्या प्रयत्नांना अक्षरशः सुपरचार्ज करणार आहे त्याबद्दल माहिती घेऊया. OTLAS म्हणजेच ऑनलाईन टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट सिस्टम हे या संपूर्ण कार्यक्रमाचं डिजिटल हृदय आहे असं म्हटलं तरी चालेल. हे एक असं पोर्टल आहे जिथे निरक्षर व्यक्ती कुठूनही थेट स्वतःची नोंदणी करू शकतात आणि स्वयंसेवक त्यांच्या शिकवण्याच्या सेवा ऑनलाईन देऊ शकतात. म्हणजे बघा, या एका तंत्रज्ञानामुळे शिक्षणातले भौगोलिक अडथळे कायमचे आणि पूर्णपणे नष्ट झालेत. आणि हे फक्त इंटरनेटपुरतं मर्यादित नाहीये बरं का. TV चॅनल्स, रेडिओ ब्रॉडकास्ट, मोफत ओपन सोर्स मोबाईल ॲप्स आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स या सगळ्यांचा वापर यात होणार आहे. या सर्व समावेशक माध्यमांचा फायदा असा होईल की आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य अगदी दुर्गम भागातील भटक्या जमातींपर्यंत किंवा आकांक्षित जिल्ह्यांपर्यंत कोणत्याही विलंबाशिवाय अगदी झटपट पोहोचेल. आपल्या विश्लेषणाचा शेवटचा टप्पा, प्रशासकीय संरचना आणि मॉनिटरिंग. एवढ्या मोठ्या आणि आवाढव्य नेटवर्कचं व्यवस्थापन करण्यासाठी एक अतिशय कडक प्रशासकीय चौकट असणं भागच आहे. याची अंमलबजावणीची उतरंड बघा, अतिशय तर्कशुद्ध आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय स्तरावर NCERTच्या अंतर्गत नियंत्रण राहील, राज्यामध्ये SLMA म्हणजेच स्टेट लिटरसी मिशन अथॉरिटी, तर अगदी तळागाळात जिल्हा आणि गट स्तरावरील समित्या हे काम पाहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्तरावर प्रगतीचं ऑनलाईन ट्रॅकिंग केलं जाईल, जेणेकरून राष्ट्रीय संस्थांपासून ते अगदी स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत माहितीचा अचूक आणि पारदर्शक प्रवाह राहील. आता सर्वात कळीचा मुद्दा, या एवढ्या भव्य मोहिमेसाठी निधी कसा उभा राहणार? तर आर्थिकदृष्ट्या हा कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारांचा एक भक्कम सहकार्यात्मक प्रयत्न आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा 60% असेल तर राज्य सरकारचा वाटा 40% असेल. एक उत्तम टीमवर्क. तर आजचा हा आढावा आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने थांबूया. जेव्हा आपण उपेक्षित समुदायांना मूलभूत आणि आधुनिक डिजिटल साक्षरतेने सुसज्ज करू, तेव्हा भारताचा हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा लोकसंख्येचा लाभांश आहे, तो देशाचं भविष्य किती प्रचंड वेगाने बदलेल. तळागाळातील लोकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम केल्यावर संपूर्ण भारत देश कसा नव्याने घडेल याचा विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.